बाबा ठेवते इथे। आणखीन काही हवंय का? बाबा काय? अरे थांबलास का? चल ना, जायचंय लवकर। तू मला सांगणार आहेस का? गॉड, पुन्हा तोच प्रश्न। स्वप्नील, विश्वास नाही आहे तुझा माझ्यावर? नाही तसं नाही ग, पण मरणाआधी मनाची तयारी करायला पाहिजे ना। ओके, डॉक्टर प्रदीप जोशींना भेटायला चाललोय आपण। डॉक्टर प्रदीप जोशींना भेटायला? बरी आहेस ना तू? असं काय करतोस? सरंजाम एक खोटं बोलतायत का खरं, हे आपल्याला डॉक्टर जोशींना भेटल्याशिवाय कसं कळणार? डॉक्टर जोशी आपल्याशी खरं बोलणार आहेत हे नक्की आहे का? माहित नाही मला, पण स्वप्नील हे बघ, आपण जितके प्रश्न स्वतःला विचारत बसू ना तितकंच आपण पुढे पाऊल नाही टाकू शकणार। तू तू येणार आहेस की नाही माझ्या बरोबर? स्वप्नील, येस और नो? मी जर तुला नुसता सोबत हवा असेल ना तर येतो। मग मी काही विचारणार नाही, काही बोलणार नाही, ठीक आहे? रागावलास ना? तूच विचार कर ना, जर डॉक्टर जोशींनी हे यशवंतराव सरंजाम यांना सांगितलं तर, आणि त्यांनी जर स्वतःच तुला विचारलं तर तू काय उत्तर देणारस? हॅलो आई, बोल। अगं कुठे आहेस? कुठे तू? अगं मी सांगितलं ना तुला, स्वप्नील बरोबर मी मार्केट, मला पेंटिंगचे पेपर्स आणि काही मटेरियल घ्यायचंय। हे बघ, तू ताबडतोब घरी निघून ये। हा येतो, आम्ही पोचलोय मार्केटमध्ये, अर्ध्या तासात पोचतो घरी। हा प्रिया, माझं ऐक, आजोबांची तब्येत अचानक बिघडली आहे, मी बाबांना फोन केलाय, घरामध्ये मी एकटी आहे, तू आणि स्वप्नील लगेच निघून या। आजोबांची तब्येत बिघडली आहे? काय झालं? नाही, आईचा फोन होता, एकदम कावरीबावरी झाली होती। बरं, आता डॉक्टर जोशींचं राहू दे, लेट्स मूव्ह। सुलेखा, मम्मा, तुझ्या आवडीची खीर आणली आहे। खीर तू बनवलीस माझ्यासाठी? म्हटलं इतके दिवसाने तू घरी आलीस, काहीतरी गोडधोड नको करायला? तुला आठवतं लहानपणी तू ट्रिपला जाऊन आलीस की तुला खीर पाहिजे असायची, नाही दिली तर गाल फुगवून अशी कोपऱ्यात जाऊन बसायचीस। खीर दिल्याशिवाय तुझा हट्ट जायचा नाही।
म्हणजे थोडक्यात काय, तर माझा राग जावा म्हणून ही आयडिया केलीस तू? तुझा माझ्यावर नक्की कुठल्या गोष्टीवर राग आहे? कुठल्या 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 गोष्टीवर असं विचार मम्मा. प्रियाला माझ्या विरुद्ध भडकवणं, तू, प्रिया आणि निखिल तुम्ही तिघांनी ठरवलं म्हणून बिचारा निखिल केला. नाहीतर त्याला मारण्यात मला इंटरेस्ट नव्हताच मम्मा. कल्पना तुमची, पण शोध तो घ्यायला गेला. शोध तर काही लागला नाही, पण बिचारा उगाच जीवानीशी गेला नाही का? मग कशाला इतिहासाची पुनरावृत्ती करतेस मम्मा? कोण आणि कशाला करेल? आपल्याला एकमेकींच्या ज्या गोष्टी आवडल्या नाहीत त्या आपण विसरून जाऊ. तोंड गोड कर आणि सगळं विसरून जा. असं एकमेकींशी भांडण्यात काय अर्थ आहे? किती पटकन माफ केलंस नाही मला. तू म्हणालीस ना आता की आपण तोंड गोड करून सगळं विसरून जाऊया. पटलं ना तुला? 100% घे. थँक्स मम्मा. आधी तू. मी घे ना, तूच म्हणाली होतीस ना दोघींनी तोंड कोड करून सगळं विसरून जाऊया म्हणून. मग तुझ्याकडून सुरुवात करूया. अगं सुलेखा, मला डायबिटीस डिटेक्ट झालाय. ओ, पण मम्मा प्रेमात साखर नसते. प्रेमात गोडवा असतो नाही का? आधी तू तोंड उघड मम्मा. अगं घे ना, घे. आता तूच म्हणाली होतीस ना दोघी तोंड गोड करूया. मग एक चमचा तू, एक चमचा मी. माझ्या लहानपणी आपण असंच करायचो ना मम्मा. एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास आणि हीच गोष्ट विसरलीस. असं कसं चालेल? घे. अगं त्यात काय काय ह्यात? काय ह्यात मम्मा? अगं सुलेखा, हाय डायबेटिक पेशंटला साखर म्हणजे विष असते. ओ, साखर हे विष आहे की साखर समजून विषच देतेस मला? काय बोलतेस सुरेखा तू? मी बोलते याचा राग आला तुला की मी खरं बोलते याचा राग आला? तुझा काहीतरी गैरसमज झालाय सुलेखा. संपून टाकू? काय गैरसमज? एक खिळीचा चमचा मम्मा आणि सगळे गैरसमज संपते. चालेल? घे बघ, एक चमचा. खाईन खाईन मी, पण अगदी शेवटची उरलेली थोडीशी. हो, म्हणजे मला मरायला एवढी सगळी खावी लागणार? तसं नाहीये ग सुलेखा. तोंड उघड. चल, तोंड उघड मम्मा.
लवकर तोड. अगं झालं समाधान. बाहुली, काय हवं आजोबा? आहे मी इथेच आहे, कुठे जात नाहीये. कुठे गेली होतीस ग तू बाळा? आजोबा तुम्हाला आता जरा बरं वाटतंय का? म्हणजे मी बोलू का? मी ना आजोबा खरं तर डॉक्टर प्रदीप जोशींकडे जायला निघाले होते. म्हणजे बाबा असं म्हणाले की कशावरून डॉक्टर प्रदीप जोशींना यशवंतराव सरंजामेंनी प्रेशराईज केलं नसेल हे सिद्ध करण्यासाठी की अभिमान निर्दोष आहे. खूप प्रश्न आहेत हो, म्हणून मला असं वाटलं की डॉक्टर जोशींना भेटल्याखेरीज या प्रश्नांची. एकटीच गेली होतीस का ग? नाही, स्वप्नील होता बरोबर. बाहुली, सॉरी, चुकलं आजोबा. मी पुन्हा कुणाला न विचारता नाही जाणार. आजोबा एक विचारू का? विचार. आजोबा तुम्हाला चक्कर आली? भोवळ आली खरी. आजोबा मला आई सांगत होती की तुम्ही जेव्हा पडलात तेव्हा तुमच्या हातात प्रथमेशची पत्रिका होती. आजोबा टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये ना? प्रिया, काय चाललंय? काही नाही, मी बसले आजोबांच्या शेजारी शांतपणे. शांतपणे? आई अगं हळू, तू बोलूच नकोस आत्ता काही, त्यांना त्रास होईल आवाजाचा. तू आगाऊपणा करू नकोस. तू काय काय बोलतेस मला आत आवाज ऐकू येतोय सगळा. ते मी आजोबांना झोप लागावी म्हणून गोष्ट सांगत होते. हो, तुझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मला. हे सगळं आत्ताच बोलायला हवंय? आजोबांनी तू बाहेर आधी चल, बाहेर, त्यांना झोपू दे. आजोबा आले. बाबा, सरबत आणलंय, घेता का थोडं? हा, उठून बसाल हळू. हा, सावकाश सावकाश. सावकाश. श्रीराम श्रीराम. अगं बाहुली, काय करतेस? बोलू नका. अगं तुला त्यातलं काही कळणार आहे का? नाही ना कळत. आजोबा मला सांगा, तुम्हाला चक्कर आली त्यामागे ही पत्रिकाच तर नव्हती? आजोबा सांगा ना, आई आली तर पुन्हा मला इथनं हाकलून लावेल. मी कोणाला सांगणार नाही, तुम्ही फक्त मला सांगा. आजोबा प्लीज. बाहुली, असा हट्ट करू नये बाळ. आजोबा मी हट्ट करत राहणार, कारण मला माहिती आहे तुमच्या मनात काहीतरी आहे, पण तुम्ही ते सांगत नाही आहात आणि त्याच्यामुळे मी अस्वस्थ होते. आजोबा सांगा ना प्लीज. ठीक आहे, तू एवढा
आग्रह करतेस तर सांगतो तुला, नीट लक्ष देऊन ऐक. आजोबा, प्रथमेशचं काही हे बघितलंस, प्रथमेशच्या पत्रिकेत शनीची दशा आहे. आता हे कसं बघायचं ते मी तुला सांगतो. या बाबा. काय झालं बाबाला? बरे आहेत आता. मी त्यांना भेटून येतो. बाबा थांबा, कारण आजोबा जरा झोपलेत आणि मुख्य म्हणजे डॉक्टर येऊन गेले. टेन्शन घेण्यासारखं काही नाही. अच्छा. तुम्ही जरा बसा, पाहू मी पाणी आणते. बसा. या. काय झालं काय अचानक? चक्कर आली. चक्कर आली? डॉक्टर असं म्हणाले की कुठल्या तरी गोष्टीचा त्यांच्या मनावर खूप ताण आला आणि तो सहन न झाल्यामुळे चक्कर आली असेल. त्यामुळे आराम करायचा आणि कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही असं सांगून गेले. अगं पण कसला ताण आहे बाबांना? सगळं काही व्यवस्थित चाललंय, आधी घरी आलंय, नवीन कुठलंही विघ्न. तुला काही बोलले का? हा नाही. काय झालं प्रिया? का मला काही सांगायचं नाही म्हणून सांगितलंय? नाही सांगते. अगं काय झालं सांग ना लवकर. बाबा बाबा आजोबांनी एक भाकीत वर्तवलंय. भाकीत? मला असं वाटतंय की कदाचित ते भाकीत जेव्हा त्यांना कळलं त्याचाच त्यांच्या मनावर ताण आला आणि कदाचित चक्कर आली असेल. अगं पण कसलं भाकीत? सांगते, तुम्ही आधी शांत व्हा पाहू. सांगते. बाबा, आपला प्रथमेश एका स्त्रीच्या मृत्यूला कारणीभूत होणार आहे. काय सांगतेस काय प्रिया? कोण बाई, कुठली बाई, ती आपल्या नात्यातली असणार आहे की नाही काहीच स्पष्ट केलं नाही. मला सुद्धा काही सुचत नाही. आणि कोणाला माहिती आहे? नाही, आजोबांनी फक्त मलाच सांगितलंय. मी जरा बाबा उठले का बघून येतो.